नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, कळवण असेल, येवला असेल, जळगाव असेल, मालेगाव असेल, संगमनेर असेल, सोलापूर असेल इत्यादी बाजार समितींमधील कांद्याचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे येवला। आवक आहे 5,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 150, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला 1,322 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। नागपूर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,400 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 1,000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे जवळपास 1,200 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे येवला आंदरसूल। येवला या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 1,200 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे लासलगाव निफाड। लासलगाव निफाड या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,235 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,225 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे लासलगाव। लासलगाव या ठिकाणी कांद्याची आवक आहे 10,732 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 500, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 1,571 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे। मालेगाव मुंगसे या ठिकाणी कांद्याची आवक आहे 7,500 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,200 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर। लासलगाव विंचूर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 7,455 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,552 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे साक्री। साक्री या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,060 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 700, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 1,230 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत। पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कांद्याची आवक आहे 31,200 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 2,030 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा। पिंपळगाव सायखेडा या ठिकाणी कांद्याची आवक आहे 2,180 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 5,550, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,022 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे कोपरगाव। कोपरगाव या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,520 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,150 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे संगमनेर। संगमनेर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 4,919 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,460 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे चांदवड। चांदवड या ठिकाणी कांद्याची आवक आहे 14,020 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे कळवण। कळवण या ठिकाणी कांद्याची आवक आहे 6,650 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 300, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे जवळपास 2,000 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे पैठण। पैठण या ठिकाणी कांद्याची आवक आहे 1,815 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 900 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे पारनेर। पारनेर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 8,185 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 200, तर सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेला आहे 1,400 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे नामपूर। नामपूर या ठिकाणी कांद्याची आवक आहे 1,248 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 100, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 950 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे देवळा। देवळा या ठिकाणी कांद्याची आवक आहे 3,740 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 400, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की